नाशिकची उमेदवारी उद्या जाहीर होईल. नाव कोणाचेही येऊ द्या, आम्ही सगळे मिळून काम करू. गिरीश महाजन. महायुतीची बैठक आज झाली. उमेदवारी कुणाला यावर आज चर्चा नको. वरिष्ठ पातळीवर यावर निर्णय होईल. उद्यापर्यंत निर्णय अपेक्षित आहे. 2 तारखेला उमेदवारी भरायची आहे, त्यावर चर्चा आज झाली. दोन्ही जागा नाशिकच्या जागा निवडून आणू. भुजबळ यांना मी आज भेटत आहे. नाशिक आणि भुजबळ यांचं जुनं नातं आहे. त्यांना इथल्या परिस्थितीची आणि गोष्टीची जाण आहे. 3 पक्ष आहेत म्हणून नाशिकच्या जागेवर निर्णय लांबणीवर. उद्यापर्यंत नाशिकच्या जागेवर निर्णय होईल. उद्धव ठाकरे यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. वारंवार अश्लील भाषा, राजकारणाचा स्तर खाली गेला आहे. उद्धव ठाकरे यांचे दूत जे स्वतःला हनुमान समजतात, मात्र हनुमान कधीही असे बोलत नव्हते. परवा जळगावला शिवीगाळ झाली. आपण काय बोलतो याचे भान ठेवले पाहिजे. कोणाची केव्हाही जागा अजून 3 तारीख आहे. मी म्हटलं 2 तारखेला होईल, 3 तारखेला होईल, पण आपण सगळे तयार आहोत. आपण मैदानामध्ये सगळे आता तलवारी पाजून उभेच आहोत. म्हणजे युद्धभूमीवर जशी तयारी असते तशी आमची राजकारणातली तयारी आहे. त्यामुळे नाराज होण्यात लोक, काही कार्यकर्ते म्हणले की बाबा आपण का उशीर करतोय, नाराजी व्यक्त करतोय, लवकर करायला पाहिजे. मी म्हटलं काही झालं तरी आमची 25,000 कार्यकर्त्याची टीम त्या ठिकाणी तयार आहे. लोकांच्या मनामध्ये मोदीजीच आहेत. सगळ्यांनी ठरवलेलं आहे मोदींनाच पंतप्रधान करायचं आहे, त्यांना मोठं बहुमत आपल्याला द्यायचं आहे. त्यामुळे मी म्हटलं नाराजी व्यक्त करण्याची गरज नाही, असा तो आशय होता. तुम्हाला भाजपचे संकटमोचक म्हणून खरं तर तुमची ओळख आहे. आता हा नाशिकचा तिढा सोडण्यासाठी आज सकाळपासून तुम्ही आलात. शांतिगिरी महाराजांची भेट असेल, तिन्ही पक्षाच्या बैठक असेल, तोडगा काढण्यात तुम्हाला यश मिळेल वाटतं? नाही, मी तुम्हाला सांगितलं की दोन्ही जागा या आम्हीच जिंकू, तेच त्याचं यश आहे. आम्ही तिन्ही जागा, काही झालं तरी या दोन्ही जागा, मी सांगितलं मागच्या वेळेला सुद्धा उत्तर महाराष्ट्राच्या 8च्या 8 जागा ह्या आम्ही जिंकलेल्या होत्या. त्यावेळेला भाजप सेनेची युती होती. 2 जागा सेनेच्या होत्या, 6 जागा आमच्या होत्या भाजपच्या. आम्ही 8च्या 8 जागा जिंकलो होतो. आजही तीच परिस्थिती आहे. त्यामुळे मी पुन्हा सांगेल की या 8च्या 8 जागा ही महायुतीच त्या ठिकाणी जिंकेल. संजय राऊत बोलतायत पण की उमेदवार ठरत नाही, आमचा विजय हा निश्चित आहे. आमचा उमेदवार ते म्हणतात गद्दार उमेदवार हवाय अशी त्यांची अपेक्षा आहे. आता मी काय कोणाबद्दल काय बोलावं, संजय राऊताबद्दल काय बोलावं आपण? त्यांना म्हणा निवडणूक होतील, निवडणुकीचे निकाल येतील, त्यावेळेला आपण त्यांच्याशी बोलू कोण गद्दार आहे कोण वफादार आहे म्हणून. 10 मिनिटापर्यंत भाजपचा दावा आहे का, अद्यापही आपला दावा असणार आहे का? मला वाटतं हा सगळा निर्णय आमचे दिल्लीचे जे सगळे पक्षश्रेष्ठी आहेत ते त्या संदर्भामध्ये निर्णय घेतील. आमच्यामध्ये जागांचं काही वाटाघाटी आहे की यांना इतक्या, त्यांना तितक्या आहेत. त्या संदर्भामध्ये कुठली जागा कुणाला, एखादी इकडे होईल तिकडे होईल, नाशिकची मुंबईला होईल, मुंबईची नाशिकला होईल, तिकडची साताऱ्याला होईल, तिकडची, असं होऊ शकतं. त्यामुळे आज हे सांगणं मला कठीण आहे की इथली जागा आता कुणाला मिळेल. या संदर्भामध्ये निश्चित मला वाटतं आज किंवा फार फार तर उद्यापर्यंत, सकाळपर्यंत, दुपारपर्यंत हा निर्णय होईल. बावनकुळे पण येत आहेत नाशिकमध्ये. मागच्या अनेक वर्षांपासून खरं तर आपण राजकारणामध्ये काम करत आहे. इतक्या नाशिकवरच्या जागेसंदर्भात अडचण का आली, का म्हणजे काय कारण वाटतात आपल्याला? नाही, मी आपल्याला तेच सांगितलं की आमचे 3 पक्ष आहेत, 4 पक्ष आहेत. जानकरांना जागा दिली, 4 पक्ष आहेत. तर त्याच्यामध्ये वाटाघाटीमध्ये कोणती जागा कुणाला, कोणी किती जागा घ्याव्यात या संदर्भामध्ये आमची चर्चा सुरूच आहे. त्यामुळे इथे अडचण आहे अशातला कुठलाही भाग नाही. फक्त ठाण्याची जागा असेल, दक्षिण मुंबईची जागा असेल, या आज जाहीर झालेल्या आहेत. नाशिक जागा असेल, 5-6 जागा अशा आहेत की त्यावर मग कोणती जागा घ्यावी या संदर्भामध्ये आमच्याकडे चर्चा सुरू होती. आज मला वाटतं अंतिम स्वरूप त्याला देण्यात आलेलं आहे. मुंबईच्या जागा जाहीर झालेल्या आहेत. मला वाटतं उद्यापर्यंत नाशिकची जागा या ठिकाणी जाहीर होईल. आणि जाहीर झाल्याबरोबर आम्ही सर्व पक्ष एक दिलाने, एक मताने, जे आमच्या महायुतीतले घटक आहेत ते सगळे आम्ही अतिशय ताकदीने या निवडणुकीमध्ये उतरू आणि दोन्ही जागा नाशिक जिल्ह्यातल्या या महायुतीच्या पार्ट्यामध्ये ठिकाणी पडलेल्या आपल्याला दिसतील. दक्षिण मुंबईची जागा पण शिवसेनेकडे गेलेली आहे. शिवसेनेकडे मुंबईच्या 2 जागा पुन्हा गेलेल्या आहेत. त्यामुळे नाशिकची जागा देखील शिवसेनेकडे. मी ते सांगितलं की मला हे सांगता येणार नाही, कारण मी त्या निर्णय प्रक्रियेमध्ये नाही आहे. त्या बाबतीमध्ये देवेंद्रजी आहेत, मुख्यमंत्री महोदय एकनाथजी आहेत, अजितदादा आहेत, ते या संदर्भामध्ये चर्चा करत आहेत. बावनकुळे जे आहेत ते पण आहेत. आणि यांच्यात चर्चा झाल्यावर शेवटी वरती पक्षश्रेष्ठी आहेत आमचे. निवडणुकीचे आरोप प्रत्यारोप सुरू असताना यामध्ये आता अमित शहा असतील किंवा नरेंद्र मोदी असतील यांच्या संदर्भातले बनावट व्हिडिओ किंवा AI चे व्हिडिओचा वापर केला जातोय, यावरनं मोठी टीका होत आहे. कसं बघता आपण याच्याकडे? काय मी समजलं नाही. अमित शहा असतील, त्यांचा बनावट व्हिडिओ या दरम्यान बनवण्यात आलेला आहे. निवडणुकीच्या काळामध्ये AI ही जी प्रणाली आहे तिच्या माध्यमातून नरेंद्र मोदींचे अनेक व्हिडिओ बनवले जात आहेत. एकूणच नवीन हा सगळा प्रकार आहे. सगळ्या इतक्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आता या क्षेत्रामध्ये चाललेल्या आहेत. त्यामुळे काहीतरी डमी भाषण दाखवायचं, डमी पोस्ट तयार करायच्यात, हे सर्रास चाललेलं आहे. आणि म्हणून त्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की तक्रारी दाखल झालेली आहे
देशातल्या गृह खात्याकडे, त्यांच्या माध्यमातून, अमित भाईच्या खात्याच्या माध्यमातून त्याची चौकशी सुरू आहे. पण आजकाल सगळं जेवढी टेक्नॉलॉजी पुढे चाललेली आहे त्याचा जसा फायदा आहे तसा गैरफायदा अनेक लोक घेत आहेत. त्याचा उपयोग कसा, दुरुपयोग कसा करायचा हे त्या ठिकाणी झालं. त्याचंच एक उदाहरण आहे. आणि म्हणून मला वाटतं या बाबतीमध्ये चौकशी होऊन आता काय गोष्टीत किती तथ्य ते समोर येईल. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एकमेकांवर टीका करत असताना अत्यंत वेगळ्या शब्दांचा वापर करून टीका होते. एकूणच हा सगळा राजकीय बदलाचं हे सगळं संकेत म्हणायचे का? वेगळ्या मी पद्धतीने तेच म्हटलं, ज्यावेळेला उद्धवजी परवा 5-7-8 दिवसापूर्वी ज्या भाषेवर त्यांनी भाजपची व्याख्या सांगितली होती, आता मी तो प्रोडक्ट शब्द घेणार नाही कारण तो तुम्ही दाखवत नाही, त्याच्यावर तुम्ही व्हीप करतात. आणि म्हणून वारंवार कुठल्या तरी अश्लील भाषेमध्ये म्हणजे राजकारणाचा स्तर किती खाली चाललेला आहे. तर म्हणजे उद्धवजी सरकारकडून तर मला ही अपेक्षाही नव्हती की अशा शब्दामध्ये ते काही बोलतील. पण मोदीजींबद्दल असतील, देवेंद्रजींबद्दल असतील, आमच्या पक्षाबद्दल असेल, ते ज्या खालच्या आणि शेळक्या भाषेमध्ये बोलतायत ते अतिशय मला वाटतं चुकीचं आहे. आणि त्याचे सोडून त्यांचे त्या हनुमान उद्धवजींचे कारण त्याचे दूत ते स्वतःला समजतात की मी शिवसेनेचा हनुमान आहे. ते काय काय बोलतायत. हनुमानजी कधी अशी भाषा बोलत नव्हते. पण हे ज्या पद्धतीने म्हणजे परवा जळगावला त्यांनी जी शिवीगाळ केली, म्हणजे आमच्या दोन्ही भगिनी त्या ठिकाणी उमेदवार आहेत आणि तुम्ही या दोन्ही भाडकांना पाडा, म्हणजे मला असं वाटतं की अजून किती स्तर खाली जाणार आहे, किती स्तर खाली जाणार राजकारणाचा. पण मला असं वाटतं की दिवसेंदिवस चाललंच वाढतच चाललेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं की संयम सगळ्यांनी ठेवला पाहिजे. कुठेतरी लोक ऐकतायत, जनता सुजाण आहे. आपण काय बोलतो आहोत याचं भान मला वाटतं सगळ्यांनी ठेवणं आवश्यक आहे. भाजप आणि शिवसेनेची युती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झाली, परंतु आज नाशिक लोकसभामध्ये जे हिंदुत्वाचा प्रसार करतायत असे साधू महंत निवडणूक लढवत आहेत. भाजपलाच याचा फटका बसणार आहे. आपण याचं कसं बघणार आहे? मला वाटतं आता निवडणूक लढवण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, तिकीट मागण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. पण मला वाटतं मी आज महाराजांकडे गेलो होतो, शांतिगिरी महाराजांकडे गेलो होतो, त्याच्याशी चर्चा माझी त्या ठिकाणी झालेली आहे. मी सांगितलं की महाराज थोडं आपल्यामुळे आपल्याच मतांमध्ये थोडंसं विभाजन होईल आणि त्याचा फटका आपल्यालाच बसेल असं मी त्यांना विनंती केलेली आहे. पण त्यांची मानसिकता निवडणूक लढवण्याचीच आहे सध्या तरी. पण मला वाटतं अजून वेळ आहे. फॉर्म भरून 3 तारीख आणि त्यानंतर अजून 5-6 दिवस माघारीला आहेत, 1 आठवडा माघारीला आहे. मला वाटतं तोपर्यंत आम्ही पुन्हा चर्चा करू आणि एकमताने निर्णय करू.